नमस्कार बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टू ऑल ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज जवळजवळ 21वा तास आपला सुरू होत आहे आणि तोही इझी इंग्लिश ग्रामर टॉपिक्सचा सिरीज अंतर्गत. विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण टेन्समधील पास्ट टेन्स हा दुसरा प्रकार बघितला आणि त्या दुसऱ्या प्रकारांतर्गत सिंपल पास्ट टेन्स हा पास्ट टेन्सचा उपप्रकार बघितला. आता आपण बघत आहोत पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू अपूर्ण भूतकाळ. याचं सूत्र असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट प्लस टू बीचं रूप प्लस व्हर्ब प्लस ING. आता सब्जेक्ट एव्हाना तुम्हाला समजलेलंच आहे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, आणि टू बीचं या ठिकाणी रूप घ्यायचं आपल्याला वॉज वेअर, भूतकाळी रूप घ्यायचं आहे टू बीचं. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की टू बीचं वर्तमानकाळी क्रियापद ॲम इज आर, टू बीचं भूतकाळी क्रियापद वॉज वेअर आणि टू बीची भविष्यकाळी रूपं असतात विल शाल. आणि व्हर्ब प्लस ING. व्हर्ब म्हणजे मूळ क्रियापद आणि त्या क्रियापदाला काय लावायचं आपल्याला ING. तुम्हाला जिरंड फॉर्ममध्ये सांगितलेलं आहे की एखादी क्रिया घडलेली आहे, एखादी क्रिया घडत आहे, कंटिन्यू घडत आहे दाखवताना आपण मूळ क्रियापदाला ING हे लावत असतो. दॅट इज नोन ॲज जिरंड फॉर्म. आता बघा पुढचं आपण वाक्य बघूया. आय वॉज रायटिंग, मी लिहित होते. यू वेअर रायटिंग, तू लिहित होतीस. शी वॉज डान्सिंग, ही वॉज लाफिंग. वी वेअर रीडिंग. आता या ठिकाणी वेअर प्लुरलचे वाक्य आपण उजव्या हाताला घेतलेले आहेत. वी वेअर रीडिंग, आम्ही वाचत होतो. यू वेअर सिंगिंग, तू गाणे गात होता. दे वेअर रीडिंग, ते वाचत होते. लक्षात घ्या, वॉज केव्हा वापरायचं ज्यावेळेला एकवचनी करता असेल आणि वेअर केव्हा वापरायचं ज्यावेळेला अनेकवचनी करता असेल. येते लक्षात. आणि त्यावरून आता खाली आपण वाक्य दिलेली आहेत बघा. 5वं वाक्य वाचायचं राहिलं. इट वॉज स्माइलिंग. आता मोठे वाक्य बघूया आपण. आय वॉज रीडिंग अ न्यूजपेपर इन द मॉर्निंग, मी सकाळी पेपर वाचत होते. वी वेअर प्लेईंग ऑल द मॉर्निंग, आम्ही सकाळी खेळत होतो. सीता वॉज कुकिंग येस्टरडे इव्हिनिंग, सीता काल संध्याकाळी स्वयंपाक करत होती. आय सॉ हिम व्हेन ही वॉज रनिंग. आता इथे बघा 2 क्रिया घडलेल्या आहेत. आय सॉ हिम, मी त्याला बघितलं केव्हा, व्हेन ही वॉज रनिंग, जेव्हा तो धावत होता. मी त्याला बघितले जेव्हा तो धावत होता. आय सॉ हिम व्हेन ही वॉज रनिंग. आता इथे मूळ क्रियापदाचा पास्ट टेन्स फॉर्म वापरलेला आहे सॉ, कारण इथे वॉज वेअर वापरलेला नाही आहे. इथे लक्षात, आय सॉ हिम व्हेन ही वॉज रनिंग. आता इथे परत ही वॉज आला, 2 वाक्य जोडलेले आहेत व्हेनने. येते लक्षामध्ये, आय सॉ हिम व्हेन ही वॉज रनिंग. 2 क्रिया एकमेकांसोबत घडलेल्या आहे. जेव्हा दुसरी क्रिया घडली तेव्हा एक क्रिया चालू होती हे सांगताना सुद्धा अपूर्ण भूतकाळाचा वापर करतात. येते लक्षामध्ये, ही क्रिया घडली, आलं का लक्षात, ही क्रिया घडली तेव्हा ही क्रिया चालू होती. आय सॉ हिम व्हेन ही वॉज रनिंग, मी त्याला बघितलं जेव्हा तो पळत होता. आणि पुढचं वाक्य, व्हेन आय वॉज रीडिंग अ बुक माय मदर वॉज कुकिंग फूड फॉर मी ज्या वेळेला पुस्तक वाचत होते त्यावेळेला माझी आई माझ्यासाठी स्वयंपाक करत होती. 2 क्रिया घडलेल्या आहेत, व्हेनने सुरुवात झालेली आहे. ते व्हाईल पण आपण वापरू शकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सूत्रावरून वाक्य बनवण्याचा सराव सुरू ठेवा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या पुढल्या व्हिडिओत. बाय बाय.